जय हिंद मित्रांनो. तर स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. तर बघा, आज आपण नाही का बघणार आहोत की महाराष्ट्रामध्ये नाही का पोलीस भरतीची जी जाहिरात निघणार आहे, तर त्याच्या एकूण किती जागा आहेत. तर त्या संदर्भात आपण नाही का ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आणि आपण बऱ्याच दिवसापासून नाही का प्रॅक्टिस करतोय, मेहनत घेतोय, आहे का नाही, की आपले वर्दी मिळवण्यासाठी. आणि ते वर्दीचं स्वप्न आपलं लवकरच नाही का सत्यात उतरणार आहे. त्यासाठी नाही का आपल्याला फक्त करावं लागणार आहे ती मेहनत, चांगल्या पद्धतीने अभ्यास, त्याचबरोबर नाही का ग्राउंड. तर ज्यासाठी आपण इतकं नाही का एफर्ट घेतोय, मेहनत करतोय, तर त्या नाही का किती जागा असणार आहे ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये, तर त्या आपण बघणार आहोत. आणि कोणकोणत्या घटकासाठी नाही का किती जागा आहे, तर त्याचा बघा, गव्हर्नमेंटचा जी आर आलेला आहे, मंत्रिमंडळाने त्याला मंजुरी पण दिली आहे, किती जागांसाठी भरती होणार आहे. आणि लवकरच त्याची ऍड ही पडणार आहे. फक्त आपल्याला तयार राहण्याची गरज आहे. आणि आपण नाही का त्यासाठी नाही का प्रयत्न करतच आहोत आणि ते करत राहायचे. तेव्हा शिकत आपल्याला ते कुठेतरी भेटणार आहे. लोकांना उत्तर द्यायचे आपल्याला. बरेच जण आपल्याला आपल्याला नाही का म्हणजे हसताय की बाबा, अरे किती दिवस तयारी करतो, तुझं वय पण संपलंय. आणि अशा बऱ्याच गोष्टी जे लोकांचे नाही का समजा एज पण संपलं होतं, त्यांच्यासाठी पण काय निर्णय झालाय तो पण आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सगळी माहिती तुम्हाला मी नाही का सविस्तर यामध्ये सांगणार आहे. तर बघा, शासन निर्णय किती तारखेचा, 20 ऑगस्ट 2025 चा, म्हणजे कालचाच निर्णय. तर बघा यामध्ये काय म्हटलेलं आहे, तर बघा मी वाचतो सविस्तर सगळं, तर तुम्ही ते लक्षपूर्वक ऐका. महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील पोलीस शिपाई कारागृह विभाग, तसंच कारागृह शिपाई संवर्गातील 1/1/2024 ते 31/12/2024. तर बघा, एक 31 म्हणजे किती, जवळपास 1 वर्ष, म्हणजे 24चं पूर्ण या कालावधीतील रिक्त झालेल्या, तसंच 1/1/2025 ते 31/12/2025 या कालावधीत, म्हणजे हा 2 वर्ष 24-25च्या नाही का, ज्या काही रिक्त होणारे पद आहे त्या भरवायच्या. बरोबर. भरती प्रक्रियेस मान्यता देण्याबाबत. तर बघा, 24 आणि 25 या 2 वर्षाच्या ज्या काही रिक्त होणारे जे काही पद आहे, तर त्याला मान्यता देण्याबाबतचं हे परिपत्रक आहे. तर बघा, मान्यता देण्याबाबत प्रस्ताव दिनांक 12/8/2025 रोजी झालेल्या माननीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत सादर करण्यात आला होता. त्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली. तर बघा, 12/8/2025 ला मंत्रिमंडळात गेलं आणि मंत्रिमंडळाने त्याला मान्यता पण दिलेली आहे. म्हणजे शुअर आहे का आता भरती तुमची होणार म्हणजे होणार, आहे की नाही. तर पुढे बघा आणखी काय म्हणणं आहे. तर बघा, त्यामध्ये नाही का 1/1/2025 ते 31/12/2025, म्हणजेच ह्या 2 वर्षाच्या मी ज्या सांगितल्या त्या जागा कोणकोणत्या असणार आहेत आणि कोणत्या संवर्गासाठी कोणती जागा आहे, किती जागा आहे, ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर बघा आता या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो सगळ्या जागा वगैरे किती आहे. तर बघा, या ठिकाणी आता त्यांनी काय म्हटलेलं आहे त्या शासन निर्णयामध्ये, की 1 जानेवारी 1 जानेवारी 2000 जानेवारी 2024 ते म्हणजे डायरेक्ट आता किती, 31 डिसेंबर 2025, म्हणजे हे जे काही 2 वर्षाचा कालावधी, ह्या 2 वर्षाचा कालावधी यामध्ये जेवढी काही रिक्त पदं होते, तर त्याची भरतीला मान्यता भेटलेली. तर बघा, कोणत्या संवर्गासाठी किती जागा असणार. तर बघा, पोलीस शिपाई ह्या पदासाठी नाही का एकूण नाही का किती जागा आहे, तर 12,399. किती, 12,399, म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात जागा आहे मित्रांनो, आहे का नाही. आणि खूप सारी सुवर्ण संधी आहे. तर तिचा आपल्याला नाही का या ठिकाणी फायदा करून घ्यायचा आहे. तर बघा, 12,399 एवढे पद आहे. जे मुलं नाही का भरतीची ऍडची वाट न पाहता, किंवा हे जे येईपर्यंत किती जागा असणार आहे का याची वाट न पाहता प्रॅक्टिस करत होते, त्याला 100% फळ भेटणार म्हणजे भेटणार आहे. तर बघा किती जागा आहे, 12,399 जागा एवढ्या पोलीस शिपाई या संवर्गासाठी आहे. पुढे बघा, पोलीस शिपाई चालक, म्हणजे चालकसाठी किती जागा आहे, तर 234 एवढ्या जागा आहे, हे की नाही. तर एवढ्या जागा या ठिकाणी असणार आहे. त्याचबरोबर पुढे बघा आणखी बॅट्समन साठी किती आहे, तर बॅट्समॅन साठी त्या ठिकाणी 25 जागा एवढ्या असणार आहे. आता त्या कोणत्या जिल्ह्यासाठी किती असेल, ज्यावेळेस नाही का ऍड पडेल किंवा प्रत्येक ठिकाणच्या जागा येतील, त्यावेळेस तुम्हाला ते समजून जाईल. पुढे बघा, सशस्त्र पोलीस शिपाई. तर बघा, जे SRPF आहे, काय SRPF, राज्य राखीव पोलीस, तर यांच्या जागा किती असणार आहे, तर त्या आहे 2,393, जवळपास 2400, म्हणजे 7 कमी. तर एवढ्या जागा आहे, 2,393 जागा आहे. आणि ह्या पूर्ण जेवढे काही गट असणार आहे आपले, तर तेवढ्या गटासाठी ह्या डिवाइड होऊन जाणार आहे. तर ते तुम्हाला कळलंच पुढे.
त्याचबरोबर बघा जे काय जेल आहे, जेलसाठी किती जागा आहे, तर त्या असणार आहे 580 एवढ्या जागा आहेत. तर ठीक आहे, तर ह्या एवढ्या नाही का ऑल ओव्हर महाराष्ट्रात एवढ्या जागा असणार आहे. एकूण जागा आहे बघा 15,631 जागा आहेत. एकूण किती आहे? 15,631 एवढ्या जागा नाही का भरल्या जाणार आहेत. तर म्हणजे खूप मोठी बंपर भरती असणार आहे. तर यासाठी नाही का भाऊ एकदम मेहनतीनं म्हणजे एकदम जिद्दीनं चिकाटीनं मेहनत करा, अभ्यास करा, ग्राउंड करा. काही होईल जिकडं इकडं नाही का भूकंप येऊ, वादळ येऊ, आव्हान येऊ, काय येऊ, पूर येऊ, काय येऊ, पण भरती होणार म्हणजे होणार. आणि लवकरच भरतीची ऍड पण पडणार आहे. मागच्या वर्षी जी भरती झाली ती त्यावेळेस पावसाळ्यात झाली, ती बरेच हाल झाले होते. सगळ्यांचेच, मुलांचे झाले, प्रशासनाचे झाले. त्यामुळे नाही का ह्यावेळेस ते ऍड काढणार पावसाळ्याच्या दरम्यान. एवढंच नाही का एवढं 1-2 महिन्याच्या कालावधीत ते फॉर्म वगैरे भरून घेतील आणि नेक्स्ट पावसाळा संपतोच तर तुमच्या हिवाळ्यामध्ये नाही का प्रॉपर प्रॉपरपणे नाही का ग्राउंड या ठिकाणी सुरू होणार आहे. त्यामुळे कुठल्याही प्रकारचं हलगर्जीपणा करू नका, कंटाळा करू नका, आळस करू नका की बाबा पाऊस येतोय, आज सुट्टी मारू, जाऊ दे, उद्या करू, नंतर करू, होईल. तर असं करत बसू नका. असं जर केलं तर पुन्हा मागच्या वर्षी जे झालं होतं तेच या वर्षी होणार आहे. आणि परत पुढच्या वर्षीचं रडगाणं सुरू, पुन्हा बेहिकबे सुरू, पुन्हा तेच ग्राउंड, तेच तीच लेखी, तोच अभ्यास, तोच शिक्षक आणि तेच सगळ्या गोष्टी नाही का करत राहणार आहेत, राहावं लागणार आहे. त्यामुळे नाही का आता त्या गोष्टी सोडा, सगळ्या गोष्टी सोडून द्या, फक्त एकच गोष्टीकडे लक्ष द्या. पाऊस येऊ, काय हो, तिकडं नाही का दुनियाचे कुठं नाही हो, पण आपण नाही का कच खायचं नाही, बिलकुल नाही का तयारी जोमात सुरू ठेवायची. लोक काय म्हणताय ना त्याला म्हणतोय त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही, फक्त आपला आपला अभ्यास. तर बघा आणखी या JR मध्ये पुढे काय म्हणलंय, वित्त विभागाच्या संदर्भ एक येथील एक क्रमांक 1 येथील दिनांक 30/9/2022 शासन निर्णय अन्वये ज्या प्रशासकीय विभागात सुधारित आकृतीबंध अंतिम मंजूर केले आहेत, अशा प्रशासकीय विभागांना सुधारित आकृतीबंधातील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेतील पदे वगळता अन्य संवर्गातील सरळ सेवेच्या कोट्यातील रिक्त पदे 50% भरण्यास अनुमती देण्यात आली आहे. राज्यातील कायदा व सुव्यवस्था अनुषंगाने पोलीस शिपाई संवर्गातील पदे अत्यंत आवश्यक असलेल्या संवर्गातील 100% भरण्याचे तातडीने भरणे आवश्यक आहे. तर बघा पोलीस म्हणलं तर एकदम नाही का इमर्जन्सी सर्व्हिस राहते, त्यामुळे नाही का 100% हे पद नाही का भरण्यात येत आहे. त्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्यातील पोलीस दलातील पोलीस शिपाई तसेच कारागृह विभागातील कारागृह शिपाई संवर्गातील उपयुक्त नमूद 15,631 पदे ही 100% भरण्याची वित्त विभागाने दिनांक 30/9/22 शासन निर्णय तरतुदीची सूट देण्यात येत आहे. म्हणजे बघा 50% भरायला सांगितले एमपीएससीने, एमपीएससीचे जी काय पण ही नाही का जी काय सरळ सेवा आहे तर यातले नाही का हे पद आपल्याला 100% भरणं गरजेचे आहे असं या ठिकाणी म्हणलंय. पुढे बघा सामान्य प्रशासन विभागाचे 4/5/2022 ते व दिनांक 21/11/2022 या शासन निर्णयातील तरतुदीमधून शिथिलता देऊन पोलीस शिपाई भरती सन 2024-25 ची भरती प्रक्रिया घटक स्तरावरून राबविण्यात तसेच OMR आधारित लेखी परीक्षा घेण्यास मान्यता देण्यात येत आहे. OMR शीट म्हणजे आपलं जे बघा जेव्हा क्वेश्चन पेपर येते आणि त्याबरोबर ते एक शीट असते, ABCD असे 4 हे असतात, ते OMR शीट वरती घेण्यास परवानगी देण्यात येत आहे. तसेच बघा 2022 व 2023 मध्ये संबंधित पदांची विहित कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना एक वेळेची विशेष बाब म्हणून प्रस्तुत भरती प्रक्रियेकरिता आवेदन अर्ज सादर करण्यात पात्र ठरवण्यात येत आहे. बघा मित्रांनो, सगळ्यात महत्वाचं, सगळ्यात म्हणजे महाराष्ट्रातील सगळे जे काही भरती करणारे पोरं होते ज्यांचं एज नाही का डेट पार झाले, म्हणजे संपलेलं एज बार झालेले, अशा मुलांसाठी खूप मोठी संधी भावना बघा. कारण ही लास्ट डोअर आहे, कारण किंवा मला अशी संधी नाही का या ठिकाणी आहे. म्हणजे ज्यांचं नाही का स्वप्न होतं की यार आपल्याला भरती व्हायचंय आणि त्यांचं 22-23 या कालावधीत जी भरती झाली त्यामध्ये त्यांचं वय संपून गेलं होतं, तर त्यांच्यासाठी सुद्धा नाही का शासनाने या ठिकाणी संधी दिलेली आहे, एक चान्स दिलेला आहे. तर ह्या चान्सचं नाही का तुम्हाला या ठिकाणी सोनं करायचंय. म्हणजेच तुम्हाला वय वाढ भेटलेली तर तुम्हाला याचं नाही का काही पण काय म्हणतात ना रक्ताचं पाणी करा, पण नाही का प्रॅक्टिस करा, मेहनत करा, अभ्यास करा, सगळ्या गोष्टी सोडून द्या, पण भरती व्हा. त्यासाठी तुम्हाला नाही का हे वय वाढ भेटलेलं आहे ना, तर याची संधीचं तुम्ही सोनं करा, बस एवढंच म्हणणं आहे. तर तुम्हाला वय वाढ पण भेटलेली आहे, तर वय वाढ वाल्यांसाठी तर खूप म्हणजे खूप चान्स या ठिकाणी आहे. तर त्यांनी चांगल्या पद्धतीने नाही का प्रॅक्टिस करावं मित्रांनो. कारण आणखी नाही का 2-3 महिन्यात आरामशीर भेटणार आहे.
कारण थोडे मध्ये मनपाचं इलेक्शन वगैरे मुंबई, त्याचबरोबर नाही का ते जरी कालावधी ठरला तर समजा अगोदर तर फॉर्म वगैरे तर सुरू होऊन जातील, आहे का नाही? कारण फॉर्म वगैरे भरून घेतील, त्यानंतर नाही का पुढची जी प्रोसेस आहे, कारण फॉर्म भरायला काही विशेष अडचण येत नाही. कारण फॉर्म झाल्यानंतर जे काय समजा ग्राउंडवरती तुमचे प्रोसेस आहे बाकीच्या त्या चालतात, तर मग एवढे 2-3 महिन्यात आरामशीर मध्ये निघून जाणार आहे. तर ह्या वर्षावर राहू नका की 2-3 महिने भेटत आहे. आपली तयारी सुरू ठेवा. उद्या जरी भरती झाली तर आपण तयार पाहिजे, बस एवढंच डोक्यात ठेवा. पुढे काय आणखी बघा, प्रस्तुत भरती प्रक्रियेसाठीही यापूर्वीच्या पोलीस शिपाई भरतीप्रमाणे खुल्या प्रवर्गातील उमेदवार. तर बघा, जर फीसची बाब जर म्हटलं तर जे काही ओपन आहे, ओपन साठी नाही का 450 रुपये आणि मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी 350 रुपये इतकी नाही का फॉर्मची फीज असणार आहे. प्रत्येक घटकासाठी तुम्हाला नाही का एक आवेदन अर्ज म्हणजे अर्ज करता येणार आहे. जसं की तुम्ही कॉन्स्टेबलसाठी एक, पोलीस शिपाईसाठी एक, बरोबर, पोलीस चालकसाठी पण करू शकता, बॅट्समनसाठी आणि SRPF आणि कार्यक्रम म्हणजे असे तुम्ही नाही का एकूण 5 फॉर्म नाही का या ठिकाणी भरू शकता. ठीक आहे, तसं याच्यात दिलेलं नाही, पण ती गोष्ट हमखास आहे की तुम्ही त्या गोष्टी करू शकता. पुढे बघा आणखी काय म्हणलं याच्यामध्ये, प्रस्तुत भरती प्रक्रिये अंतर्गत आवेदन अर्ज सादर करणाऱ्या उमेदवारांच्या एकत्रित अर्ज स्वीकृती, छाननी व तत्सम कामाकरिता बाह्य सेवा पुरवठा कंपनीची निवड करण्याचे अधिकार. तर बघा, ही जी काही सगळी प्रोसेस आहे याचे समजा अर्ज झाले, पुन्हा त्याची निवड करणे काय वगैरे वगैरे जे काय आहे, स्वीकृती करणे, छाननी करणे, तर ह्या कामाचे नाही का हे करण्यासाठी कंपनी वगैरे निवडण्याचा अधिकार अपर पोलीस महासंचालक आणि खास भरती महाराष्ट्र राज्य पुणे, महाराष्ट्र राज्य मुंबई यांना देण्यात आलेले आहे. त्याचबरोबर बघा, सरहद परीक्षा, आता याच्याशी आपल्याला बाकीच्या गोष्टीशी काय घेत नाही, कोणाकडे काय आहे काय नाही, म्हणजे आपल्याला फक्त ऍड पडले पाहिजे, आपण तयारी करायची, जोमाने भरती द्यायची, बस एवढा विषय. आपल्याला फक्त जागाशी महत्व आहे आणि आपल्या त्यातल्या त्यात आपल्या एका जागेच आपल्याला घेणं आहे की नाही? पुढे आणखी काय म्हणलेलं आहे, सरहद परीक्षा पद्धतीच्या अनुषंगाने शासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचना आदेशानुसार पोलीस घटकांना सविस्तर सूचना देण्याकरिता पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य यांनी परिपत्र निर्गमित करावे. त्यांना काय आदेश द्यायचे पुढचे वगैरे, जे काही समजा पोलीस घटक असतील, जिथले काही परिक्षेत्र असतील, जे काही आयुक्तालय असतील, त्यांना काय आदेश द्यायचे ते महाराष्ट्र राज्याचे जे काही हे असेल महासंचालक ते करतील. पुढे बघा, सदरची भरती प्रक्रिया पारदर्शक राबविण्याची व संनियंत्रण करण्याची संपूर्ण जबाबदारी पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई यांची राहील. परीक्षा संदर्भात आक्षेप, वाद, न्यायालयीन प्रकरण, विधानमंडळ कामकाज विषयी बाबी उद्भवल्यास त्यांची जबाबदारी पोलीस महासंचालक यांची प्रमुखांची राहील. ठीक आहे, त्याचबरोबर पुढे काय म्हणलंय, सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळ म्हणजे बघा www.महाराष्ट्र.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्यांचा संकेत क्रमांक खालीलप्रमाणे आहे. असा आहे, शासन निर्णय डिजिटल स्वाक्षरीचे संरक्षण करून काढण्यात येत आहे. तर अशा प्रकारचा हा काही GR होता, मी तुम्हाला या ठिकाणी वाचून दाखवलाय. त्याचबरोबर ठीक आहे ना, तर त्याचबरोबर असं होतं या ठिकाणी, असं जाहीर करण्यात येत आहे गव्हर्नमेंट थ्रू की मित्रांनो या ठिकाणी तुमची भरती ही डिक्लेअर झालेली आहे. समजलं का? तर 15,661 म्हणजे खूप मोठी भरती आहे मित्रांनो. तर याचा तुम्हाला फायदा घ्यायचा आहे, नक्की भरती व्हायचंय, आपल्या आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करायचंय, आपलंही स्वप्न पूर्ण करायचंय आणि त्यासाठी नाही का जोमाने तयारी करायची आहे. बिलकुल कुठल्याही प्रकारचं नाही का आत्ताच मनामध्ये जर काही डाऊट असेल तर ते क्लिअर करून टाका. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा, आता चालू आहे सध्या ऑगस्ट, पुढचा सप्टेंबर म्हणजे एवढे अजून 1.5 ते 2 महिना पाऊस आहे. तर एवढ्या त्याच्यानंतर म्हणजे ही बी डोक्यात ठेवू नका की पाऊस आहे म्हणून भरती होणार नाही. कारण शासन कधी काय करेल तर ते सांगता येत नाही. कारण मागची भरती अशीच पोरांनी लक्षात ठेवलं की अरे पाऊस आहे, पावसात भरती होत नसते आणि मेन पावसामध्येच भरती आल्याने खूप पोरांचं नुकसान झालं, कारण त्यामध्ये ग्राउंड केलं नाही आणि फक्त ज्या पोरांचं चांगल्या पद्धतीने ग्राउंड होतं त्या पोरांना फायदा झाला आणि जे नाही का गाफील राहिले ते गाफीलच राहिले. त्यामुळे आता हा खूप मोठा ही खूप मोठी सुवर्ण संधी आहे. तर याचा फायदा घ्या. 100% भरती व्हा, 100% वर्दी मिळणार, 100% स्वप्न या ठिकाणी पूर्ण होणार आहे. तर अशा पद्धतीचे हे काही पद आहे. यातली फक्त आपल्याला किती जागा लागतील? 1 जागा लागते, 1. तर ह्या 1 जागेसाठी नाही का आपल्या एका जागेसाठी मला तयारी करायची आहे. ठीक आहे,
तर अंदाज नाही का भरतीची जे काही आवेदन अर्ज आहे ते कधीपासून सुरू होईल, याचा पण आपण नाही का एक नेक्स्ट व्हिडिओ बनवू. त्यामध्ये तुम्हाला सांगतो मी की अंदाजित नाही का कधी भरतीची ऍड पडू शकते, है की नाही, आणि त्या अनुषंगाने आपण कशा पद्धतीने तयार करायची तर ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. तर ठीक आहे मित्रांनो, भेटूया अशाच आणखी नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद. तुमच्या पुढील वाटचालीसाठी, तुमच्या मिळणाऱ्या वर्दीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. जय हिंद.